ओके, मग लास्ट मेथड या डेरिव्हेटिव्ह टॉपिकची, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स सुरू होतील. ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह टॉपिक स्टार्ट करू आपण. तर या लास्ट मेथड मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे आतापर्यंत जनरली काय होत होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे एका व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या व्हेरिएबलनी काढत होतो आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय, dy बाय dx अशी व्हॅल्यू येत होती. पण आता इथं नुसतं y किंवा नुसतं x असेल का, नाहीये. म्हणजे इथं काय असेल, f ऑफ x आणि दुसरं फंक्शन g ऑफ x. म्हणजे f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू g ऑफ x, कारण f ऑफ x वन फंक्शन आणि g ऑफ x अनदर फंक्शन, म्हणजे एका फंक्शनचा दुसऱ्या फंक्शननी डेरिव्हेटिव्ह काढायचा. आतापर्यंत आपण जनरली कशाने डेरिव्हेटिव्ह काढत होतो, तर जनरली डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू x नी काढत होतो. आता आपल्याला दोन फंक्शन दिले जातील, दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, म्हणजे एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शननी, राईट. तर अशा केस मध्ये जे पहिलं फंक्शन असेल तर त्या फर्स्ट फंक्शनला u कन्सिडर करायचं आहे. फर्स्ट फंक्शनला u कन्सिडर करा, सेकंड फंक्शनला v कन्सिडर करा. फर्स्ट फंक्शनला u, सेकंड फंक्शनला v. म्हणजेच आपल्याला f ऑफ x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कशाने काढायचा आहे, g ऑफ x ने काढायचा आहे. सपोज करा आपण f ऑफ x ला u कन्सिडर केलं, g ऑफ x ला v कन्सिडर केलं, तर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू g ऑफ x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. म्हणजे कुठली व्हॅल्यू काढायची, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v du अपॉन dv ही व्हॅल्यू काढायची, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू v, v म्हणजे काय आहे, g ऑफ x. तर त्याच्यासाठी सरळ डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x काढायचा सेपरेट, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x काढायचा सेपरेट, आणि या दोन्हीचा रेशो म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v. तुम्हाला आठवत असेल पॅरामेट्रिक मध्ये आपण अशा टाइपचा फॉर्म्युला यूज केला होता. x सेकंड थर्ड फंक्शनचा असायचा, x आणि y दोन्ही तिसरं व्हेरिएबल असायचं त्यावेळेस. म्हणजे जसं की x t चं फंक्शन, y सुद्धा t चं फंक्शन, म्हणजे आपण dx बाय dt कॅल्क्युलेट करायचा आणि dy बाय dt कॅल्क्युलेट करायचं. आणि हाऊ टू राईट डाउन द फॉर्म्युला ऑफ dy बाय dx, dy बाय dx म्हणजे dy बाय dt डिवाइडेड बाय dx बाय dt. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण ते डेरिव्हेटिव्ह पाहिलं. इथं सुद्धा सेम u कशाचं फंक्शन आहे, x, म्हणजे कुठली व्हॅल्यू मिळेल आपल्याला, du बाय dx. v कशाचं फंक्शन आहे, x, म्हणजे कुठली व्हॅल्यू मिळेल, dv बाय dx. आणि या दोन du बाय dx आणि dv बाय dx चा जर रेशो घेतला तर तो आपल्याला कंप्लीट, म्हणजे आपल्याला इथे हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, du बाय dv du बाय dx डिवाइडेड बाय dv बाय dx. पहिल्या फंक्शनला u कन्सिडर करा, दुसऱ्या फंक्शनला v. तुम्हाला दुसरा लेटर चूज करायचं असेल u व्यतिरिक्त ते पण चूज करता येतं. फक्त abcd चूज करू नका, कारण abcd आपण जनरली कॉन्स्टंट घेतो, आणि बॉटम शेवटच्या साइडचे x y z u v w x y z हे व्हेरिएबल यूज करतो, आणि abcd कॉन्स्टंटला यूज करतो. ठीक आहे, ओके. चला फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 1 बघा. फर्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट sin x विथ रिस्पेक्ट टू cos x. म्हणजे sin x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कशाने, विथ रिस्पेक्ट टू x ने नाही, कारण sin x चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह cos x येतो आपल्याला माहिती आहे, पण sin x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू cos x ने घ्यायचा आहे. म्हणजे इथं sin x पहिलं फंक्शन आहे, cos x दुसरं फंक्शन आहे, म्हणजे डेफिनेटली हा टाइप एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शननी, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, म्हणजे जो लास्ट टाइप आहे आपला त्या टाइपचं एक्झाम्पल आहे. आणि अशा टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर पहिल्या फंक्शनला u कन्सिडर करा, दुसऱ्या फंक्शनला v कन्सिडर करा, दोन्हीचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचा डिव्हिजन घ्या. राईट, बघा सोल्युशन. लेट u is equals to sin x
v is equals to cos x. u कन्सिडर केला sin x, v कन्सिडर केला cos x. sin x चं फंक्शन आहे म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x काढायचा आहे. du by dx is equals to d by dx of sin x. What is derivative of sin x? Derivative of sin x is cos x. So du by dx is equals to cos x. ही व्हॅल्यू मिळाली. सिमिलरली v is equals to cos x आहे. याचा पण डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dv by dx डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x काय येणार? dv by dx is equals to d by dx of cos x. Well, what is derivative of cos x? Derivative of cos x is minus sin x. So therefore dv upon dx is equals to minus sin x. But आपल्याला हे दोन्ही टर्म पाहिजे नाही. आपल्याला sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x नी पाहिजे. sin x म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह v नी पाहिजे म्हणजे du by dv कॅल्क्युलेट करायचं. therefore फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v is equals to derivative of u du by dx divided by dv by dx. dx कॅन्सल होतं म्हणजेच काय राहतो? du by dv च राहतो. so this is equals to what is derivative of u with respect to x? ही व्हॅल्यू काय आहे? so this value is nothing but cos x. Derivative of v with respect to x, this value will be minus sin x. आणि what is value of trigonometry मध्ये cos upon sin म्हणजे काय असतो? cot आणि minus sin आहे. so therefore du by dv is equals to minus cos x. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? डिफरन्शिएट sin x with respect to cos x म्हणजे sin x चा with respect to cos x डेरिव्हेटिव्ह काय येतो? तर तो minus cot x येतो. राइट? so derivative of sin x with respect to cos x is minus cot x. राइट? सिमिलरली अशाच टाइपचं सेकंड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. बघा सेकंड एक्झाम्पल. डिफरन्शिएट tan 2x विथ रिस्पेक्ट टू e raised to 3x म्हणजे tan 2x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे पण तो विथ रिस्पेक्ट टू x न काढता e raised to 3x ने काढायचा आहे. म्हणजे इथं एक फंक्शन, पहिलं फंक्शन tan 2x, दुसरं फंक्शन e raised to 3x. so let us take first function as u. so u equals to tan 2x consider करा. v is equals to e raised to 3x म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v ने काढायचा आहे म्हणजे du by dv व्हॅल्यू काढायची. तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्यांचं डिव्हिजन घ्या. दॅट्स इट. लेट u is equals to tan 2x. आता tan x सिंपल फंक्शन आहे पण tan 2x कंपोजिट फंक्शन आहे आणि आपल्याला कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे. सो डिफरन्शिएट with respect to x derivative of u म्हणजे du by dx d by dx of tan of 2x. tan 2x चा डेरिव्हेटिव्ह येत नसेल तर tan x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? sec square x आहे म्हणजे tan 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? sec square 2x into सिंपल फंक्शन नाहीये म्हणून याला कशाने मल्टिप्लाय करणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. so it is equals to sec square 2x into what is derivative of 2x? 2 into 1 म्हणजेच 2 म्हणजे simply this value will be 2 into sec square 2x. so this is du by dx. similarly v is equals to e raised to 3x सेकंड फंक्शनला v कन्सिडर करायला सांगितलंय. so differentiate with respect to x. so LHS dv by dx is equals to RHS d by dx of e raised to 3x. e raised to 3x composite function, e raised to x simple function. e raised to x simple function त्याचा डेरिव्हेटिव्ह e raised to x आहे
आणि e⁻³ चा डेरिव्हेटिव्ह पण काय येतो, e⁻³ येतो. पण हे सिंपल फंक्शन नसल्यामुळे कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे याच्यात 3x चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल आपल्याला. म्हणजे ही व्हॅल्यू येते e⁻³ इंटू व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, 3 इंटू 1 म्हणजे 3. म्हणजे ही व्हॅल्यू येते 3e⁻³x. सो दिस व्हॅल्यू विल बी dv/dx. दोन्ही व्हॅल्यू अवेलेबल झाल्या, du/dx पण आणि du/dx पण, dv/dx. सो देअरफॉर du/dv इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे du/dx डिवायडेड बाय dv/dx. आलेल्या दोन्ही व्हॅल्यूचं डिव्हिजन. पहिली व्हॅल्यू आहे 2 sec² 2x divided by 3e⁻³x, and this is value of du/dv. So this is the derivative, this is the final answer, this is the final step. काही डाऊट आहे तर बघा, विचारा, कॉल करा, SMS टाका. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, डिफरेंशिएट log of 1 plus x² with respect to tan inverse x. म्हणजे परत एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनने काढायचा. लक्षात, एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा दुसऱ्या फंक्शनने, म्हणजे पहिल्या फंक्शनला u कन्सिडर करा, दुसऱ्या फंक्शनला v कन्सिडर करा आणि सॉल्व्ह करा. सो लेट u is equals to log of 1 plus x², v is equals to tan inverse of x. Differentiate with respect to x. So LHS du/dx is equals to d/dx of log of 1 plus x². आता log 1 plus x², log x सिंपल फंक्शन, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x माहिती आपल्याला, म्हणजे log 1 plus x² कंपोजिट फंक्शन, ज्याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x² आणि कंपोजिट असल्यामुळे मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus x². सो 1/1 plus x² into separate डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus डेरिव्हेटिव्ह ऑफ x². कारण प्लस साइन आहे, प्लस साइन म्हणजे की सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येतो आपल्याला. सो 1/1 plus x² into व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. 1 चा डेरिव्हेटिव्ह नंबर आहे, नंबर म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x² चा डेरिव्हेटिव्ह हा 2x येतो. 0 plus 2x म्हणजे 2x, म्हणजे न्यूमरेटर मध्ये 2x आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 plus x². कारण 0 plus 2x म्हणजे 2x, 2x into 1 म्हणजे 2x, 2x/1 plus x². ही झाली कशाची व्हॅल्यू, du/dx ची व्हॅल्यू. आपल्याकडे v आहे, सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dv/dx is equals to d/dx of tan inverse of x. What is derivative of tan inverse of x? Tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/1 plus x², म्हणजे ही व्हॅल्यू dv/dx. सो देअरफॉर आपला फॉर्म्युला काय, फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ log 1 plus x² विथ रिस्पेक्ट टू tan inverse x, असा त्याचा मीनिंग आहे. u म्हणजे log 1 plus x² आणि v म्हणजे tan inverse x, म्हणजे log 1 plus x² चा डेरिव्हेटिव्ह tan inverse x. तर हा फॉर्म्युला आहे du/dx डिवायडेड बाय dv/dx. पुटअप करा दोन्ही व्हॅल्यू. log 1 plus x² म्हणजे 2x डिवायडेड बाय 1 plus x² आणि tan inverse x सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x². तर 1 plus x², 1 plus x² कॅन्सल होतो, म्हणजे सिंपली व्हॅल्यू राहते 2x डिवायडेड बाय 1 आणि 2x डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय लिहिता येतं, 2x. So this is the final answer. Derivative of u with respect to v is nothing but 2x. Therefore, असं लिहिता येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ log of
1 plus x square with respect to tan inverse x is 2x is 2x असं फायनल आन्सर लिहिले तरी चालेल. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 4 बघा. डिफरेंशिएट लॉग ऑफ x इंटू साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू 1/x. म्हणजे लॉग ऑफ x इंटू साइन एक्सला u कन्सिडर करा, 1/x ला v कन्सिडर करा, दोन्हीचे सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा आणि मग डिव्हिजन घ्या. राईट. सो लेट u इज इक्वल्स टू log of x into sin x, differentiate with respect to x, and v is equals to 1/x. So differentiate with respect to x, log of x into sin x. आता log of x into sin x सिंपल फंक्शन का कंपोजिट फंक्शन, त्यातला मेन फंक्शन log चा डेरिव्हेटिव्ह 1/x into sin x into derivative of x into sin x. ठीक है. so 1/x into sin x. आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ x into sin x म्हणजे प्रॉडक्ट रूल माहिती आहे. u into v चा फर्स्ट फंक्शन एज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन एज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हा प्रॉडक्ट रूल वापरला. so it is equals to 1/x into sin x. x into what is derivative of sin x? Sin x चा derivative cos x plus sin x into what is derivative of x? x चा derivative येतो 1. म्हणजे इथं सिंपल येतो. हा न्यूमरेटर मध्ये लिहा, x into cos x plus sin x into 1 म्हणजे sin x डिवाइडेड बाय x into sin x. आता असं करायचं नाही, x कॅन्सल sin कॅन्सल असं कॅन्सलेशन होत नाही. म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आला du by dx. हे कॅन्सल करायचं नाही, असं कॅन्सलेशन होत नसतं. नाउ v is equals to 1/x. differentiate with respect to x. so derivative of 1/x. आता 1/x चा डायरेक्ट फॉर्म्युला आहे -1/x स्क्वेअर. त्याचा आन्सर येतं. नाही लक्षात आलं तर d by dx of x to the power 1/x ला काय लिहिता येतं? x raised to power -1. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह -1 into x raised to power -1 into -1. म्हणजे ही व्हॅल्यू येते -x to the power -2. आणि यालाच लिहिता येतं -1/. पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहिता येते, त्याला डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट करता येतं. -1/x स्क्वेअर डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? -1/x स्क्वेअर. असा हा डायरेक्ट लिहिला तरी चालतो. म्हणजे dv by dx, तर ही व्हॅल्यू येते -1/x स्क्वेअर. सो देयरफॉर म्हणजे आपलं फायनल आन्सर डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v इज इक्वल्स टू du by dx डिवाइडेड बाय dv by dx. तर dv by dx बघा काय आहे? x into cos x plus sin x divided by x sin x and the whole term divided by -1/x square. म्हणजेच याला थोडंसं मॉडिफाय करता येतं. x into cos x plus sin x divided by x into sin x. या टर्मला लिहिता येतं -x square divided by 1 असं लिहिता येतं. कारण न्यूमरेटर a/b c/d तर d/c होतो. म्हणजे तुमचा फायनल आन्सर -x square into x into cos x plus sin x divided by x into sin x. आता इथं x स्क्वेअर आहे, इथं x आहे, हा एक टर्म आणि इथला एक टर्म कॅन्सल होतो. म्हणजे फायनल आन्सर -x into x cos x plus sin x divided by sin x. So this is value of du by dv, derivative of u with respect to v, that is du by dv minus x into bracket मध्ये x cos x plus sin x divided by
साइन एक्स कॅन्सल करू नका, तसं कॅन्सलेशन अलाव नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, डिफरन्शिएट tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह साइन इनवर्सने, म्हणजे एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शननी. म्हणजे आपली कुठली मेथड, डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे पहिल्या फंक्शनला u कन्सिडर करा, दुसऱ्या फंक्शनला v कन्सिडर करा. आणि अशी एक्झाम्पल्स आपण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिकमध्ये ऑलरेडी सेपरेट काढलेत. आता फक्त दोन्हीला कंबाईन करायचं, एवढंच काम आहे. ठीक आहे, बघा u इज इक्वल्स टू लेट u is equals to tan inverse of 2x divided by 1 minus x square. इथं पुट अप करावं लागेल. काय पुट करावं लागेल बघा, पुट x is equals to tan theta ठेवावं लागेल, कारण हा फॉर्म्युला आहे tan थीटाचा. सो दिस इम्प्लाइज द थीटा इज इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला, tan inverse x लिहिता येतं. सो u is equals to tan inverse of 2x म्हणजे tan theta divided by 1 minus tan square theta. तर 2 tan theta divided by 1 minus tan square theta हा कशाचा फॉर्म्युला आहे. सो दिस फॉर्म्युला विल बी tan of 2 theta चा फॉर्म्युला आहे. tan 2 theta म्हणजे हा tan आणि हा tan इनवर्स कॅन्सल होतो, म्हणजे सिंपल व्हॅल्यू राहते 2 into theta. theta म्हणजेच काय आहे, tan इनवर्स x म्हणजे 2 into tan इनवर्स ऑफ x हा झाला u. आता याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, राइट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ u काय येतो, du by dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 into tan इनवर्स ऑफ x. काय येतो 2 into tan इनवर्स x, तर 2 कॉन्स्टंट आहे, 2 बाहेर आला. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 upon 1 plus x square. म्हणजे ही व्हॅल्यू येते 2 divided by 1 plus x square. ही व्हॅल्यू येते du by dx. 2 upon 1 plus x square कशी आली व्हॅल्यू, 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला, tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह हा 1 upon 1 plus x square म्हणजे 2 upon 1 plus x square. सिमिलरली v is equals to sin inverse of 2x upon 1 plus x square. So put x is equals to परत काय ठेवावं लागेल, tan theta ठेवावं लागेल, कारण परत tan फॉर्मॅट मधला फॉर्म्युला आहे हा. सो दिस इम्प्लाइज theta is equals to tan inverse of x. So v is equals to sin inverse of 2x म्हणजे tan theta divided by 1 plus x square म्हणजे 1 plus tan square theta. आता 2 tan theta divided by 1 plus tan square theta हा फॉर्म्युला साइन डबल अँगलचा आहे, म्हणजे साइन ऑफ 2 थीटा चा फॉर्म्युला आहे. म्हणजे साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होतो, म्हणजे ही व्हॅल्यू राहते 2 थीटा. थीटा म्हणजे tan इनवर्स ऑफ x, म्हणजे v ची व्हॅल्यू सुद्धा 2 tan इनवर्स x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x अगेन, परत x ने डेरिव्हेटिव्ह घेतला. सो dv by dx is equals to d by dx ऑफ परत 2 into tan इनवर्स ऑफ x. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय 2 tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह, 2 बाहेर आला आणि tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 upon 1 plus x square. म्हणजे ही व्हॅल्यू किती येते, 2 divided by 1 plus x square. सो दिस इज dv by dx. आपल्याला du by dx आणि dv by dx या सेपरेट आल्या, त्याला कंबाईन करायचं. देयरफॉर du by dv is equals to du by dx divided by dv by dx. दोन्ही व्हॅल्यू सेमच आल्यात बघा, ही व्हॅल्यू पण आणि ही व्हॅल्यू पण सेम आली. आणि त्या व्हॅल्यू काय आल्या, 2 divided by 1 plus x square, 2 divided by 1 plus x square. म्हणजे 1 plus x square कॅन्सल, 2 कॅन्सल, सगळं कॅन्सल, म्हणजे राहतो कोण, u, सॉरी 1. सो du by dv is equals to 1. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x विथ रिस्पेक्ट टू sin इनवर्स x इज 1. तुमचा फायनल आन्सर 1 येतं, राईट. बघा प्रॉब्लेम नंबर 6चं सोल्युशन काढून बघा तुम्ही, सॉल्व करता येईल, खूप सिंपल आहे. डिफरन्शिएट cos इनवर्स
1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू साइन इनवर्स. पुढची टर्म चेंज केली नाही आहे, फक्त पहिली टर्म चेंज केली आहे. म्हणजे यू चेंज केला आहे, व्ही ॲज इट इज आहे. म्हणजे व्हीचा जो डेरिव्हेटिव्ह येईल तो फॉर्म्युला आपला तो ॲज इट इज, फक्त यू चेंज झाला आहे. तुमचा आन्सर पण तेच येतं, फक्त थोडंसं मॉडिफाय करा, चेंज करा आणि सॉल्व करून बघा. यू इज इक्वल्स टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता 1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे एक्सच्या ठिकाणी परत टॅन थिटा ठेवावं लागेल. थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स एक्स, म्हणजे यू इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, तो कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे बाहेर कॉस इनवर्स ब्रॅकेट मध्ये कॉस 2 थिटा, कॉस इनवर्स कॉस कॅन्सल, म्हणजे यू इज इक्वल्स टू 2 थिटा. आणि थिटा म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ एक्स. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे du बाय dx ची व्हॅल्यू परत सेम येते 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. व्ही तर चेंज केलाच नाही, साइन इनवर्स तो ॲज इट इज आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह हा येणार dv बाय dx इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. कारण 2x म्हणजे 2 टॅन थिटा तोच आहे, मागच्या प्रॉब्लेम मधला v सेम आहे, त्याच्यामुळे हा परत सेम डेरिव्हेटिव्ह येतो 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा पण 2 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा पण 2 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे 2 बाय 1 प्लस 2 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे परत या 5व्या प्रॉब्लेमचं 6व्या प्रॉब्लेमचं सुद्धा आन्सर काय येतं, तर ते 1 येतं. बघा, चेंज करा, कारण व्ही चेंज केला नाहीये आपण, फक्त यू चेंज केलाय. यू ची व्हॅल्यू सुद्धा चेंज करून तीच आली आहे 2 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. व्ही ची ऑलरेडी व्हॅल्यू 2 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, दोन्ही टर्म कॅन्सल होतात. येणारं आन्सर काय येतं, सो दॅट इज इक्वल्स टू 1. बघा, डिफरन्शिएट cos inverse 2x into under root 1 minus x square with respect to sec inverse of 1 upon under root 1 minus x square. आता बघा, अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आलं की एकतर तुम्हाला साइन थिटा ठेवायचा ऑप्शन आहे किंवा कॉस थिटा ठेवायचा आहे. दोन्हीपैकी कुठलंही एक तुमच्या चॉईस वरती ठेवू शकता. जनरली जे कन्व्हिनियंट आहे ते ठेवू शकता. u इज इक्वल्स टू cos inverse 2x under root 1 minus x square. Right? Put x is equals to sin theta ठेवू आपण. So theta is equals to sin inverse of x. Right? So u is equals to cos inverse of 2 x म्हणजे sin theta under root of 1 minus x square म्हणजे 1 minus sin square theta. So this is equals to cos inverse of 2 sin theta आणि under root 1 minus sin square theta म्हणजे cos square theta. पण cos square theta तो under root मध्ये आहे, म्हणजे cos theta येतो, म्हणजे ही व्हॅल्यू येते cos inverse of 2 sin theta into cos theta. आता हा फॉर्म्युला सांगा, 2 sin theta into cos theta म्हणजे sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे हा, म्हणजे cos इनवर्स ऑफ sin 2 थिटा. आता एक लक्षात घ्या, sin आणि cos इनवर्स डायरेक्ट कॅन्सल होत नाही, म्हणून sin ला cos मध्ये कन्वर्ट करा. आणि आपल्याला माहिती आहे sin ला जर cos मध्ये लिहायचं असेल तर इथं π/2 मायनस 2 थिटा केला पाहिजे, म्हणजे cos इनवर्स cos कॅन्सल होतो, म्हणजे ही व्हॅल्यू येते π/2 मायनस 2 थिटा. ही कशाची व्हॅल्यू आली, u ची. आता याचा डेरिव्हेटिव्ह, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो du by dx, this value of du by dx is equals to π/2 minus 2. थीटा म्हणजे काय आहे, थीटा म्हणजे sin इनवर्स x आहे. ठीक आहे. So what is derivative of π/2? π/2 चा डेरिव्हेटिव्ह, π/2 0, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. 2 into sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 upon under root 1 minus x square, म्हणजे ही व्हॅल्यू येते -2 डिवायडेड बाय under root 1 minus x square. हा त्याला पहिला डेरिव्हेटिव्ह du by dx.
सिमिलरली आता v सेकंड फंक्शन काय आहे तर सेक इनवर्स 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर इथं सुद्धा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे साइन थिटा किंवा कॉस थिटा काही पण ठेवता येतं आपल्याला. जनरली जे सोपं आहे पुट x इज इक्वल्स टू साइन थिटा ठेवा. पुट x इज इक्वल्स टू साइन थिटा म्हणजे थिटा इज इक्वल्स टू काय लिहिता येईल साइन इनवर्स x लिहिता येतं. थिटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स x म्हणजे v इज इक्वल्स टू सेक इनवर्स 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे काय लिहिता येतं तर तो साइन स्क्वेअर थिटा लिहिता येतो. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे परत कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे v इज इक्वल्स टू सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा. कारण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय कॉस स्क्वेअर थिटा. सो इट इज इक्वल्स टू सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन अंडर रूट कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस थिटा. अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो म्हणजे कॉस थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय सेक थिटा. आणि बाहेर सेक इनवर्स त्याला कॅन्सल करायला बसलेलाच आहे. सो सेक इनवर्स सेक कॅन्सल. सो दिस इज इक्वल्स टू थिटा आणि थिटा म्हणजे काय आहे साइन इनवर्स x म्हणजे v इज इक्वल्स टू साइन इनवर्स x. आता याचा डेरिव्हेटिव्ह डिफरेंशिएट with respect to x. So LHS dv by dx is equals to d by dx of sin inverse x. आणि sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर तो येतो 1 upon under root 1 minus x square. म्हणजेच dv by dx ची व्हॅल्यू काय येते तर dv by dx ची व्हॅल्यू येते 1 upon under root 1 under root 1 minus x square. dv by du by dx मायनस 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. या दोन्हीचा रेशो घ्या डिव्हिजन घ्या म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. म्हणजे बघा therefore so finally du by dv is equals to du by dx divided by dv by dx. du by dx म्हणजे -2 divided by under root 1 minus x square divided by 1 divided by under root 1 minus x square. This total term will be cancelled. So -2 divided by 1 -2 divided by 1 म्हणजेच काय -2. Therefore du by dv is equals to -2. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ cos inverse of 2x upon under root 1 minus x square with respect to sec inverse of 1 upon under root 1 minus x square is काय येतो तो -2 येतो आन्सर is -2.